मला सांगा स्मिताताई, तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आहात. आज नाटक, सिनेमा, सिरियल्स टी व्हीच्या हे करत असताना तुम्हाला स्पिरिच्युअल वाटेकडे वळावंसं वाटलं, अध्यात्माच्या वाटेकडे. तर ह्याचा काय तुम्हाला कितपत फायदा झाला आहे, होतो आहे, हे तुम्ही सांगू शकाल का? हो. जरी मी फिल्म लाईनमध्ये होते तेव्हा मला पहिल्याच वर्षी माझे गुरु भेटले, प्रभूजी. आणि तेव्हा माझ्या तेवढं मनातही नव्हतं किंवा मला तेवढी आस्था नव्हती, ओढ नव्हती. माझं पुढे काय होणार आहे, कुठे चालली मी, मला काहीच कल्पना नव्हती. फिल्म लाईनमध्ये पण मला काय होणार आहे त्याची कल्पना नव्हती, स्पिरिच्युअलिटीमध्ये पण काय होणार आहे ह्याची कल्पना नव्हती. पण समहाव मी त्यांच्याकडे गेल्यानंतर कसली तरी ओढ आपल्याला लागते, तशी ती ओढ वाटायला लागली आणि मी त्यांच्याकडे सतत जाऊ लागले. नंतर इथे माझ्या घराच्या जवळच राहतात, तर मी चालत चालत त्यांच्याकडे प्रत्येक वेळी जायचे आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी अगदी मला सूट होतील अशी उत्तरं दिली. म्हणजे माझ्या लॉजिकला बसतील अशी, माझ्या सेन्सिटिव्हिटीला बसतील अशी उत्तरं त्यांनी मला दिली. तेव्हा मला ते भावलं. त्यामुळे मी आतमध्ये आणखीन शिरत गेले त्याच्यात. त्याचा मला फायदा असा झाला की एक स्टेबिलिटी, स्थिरता असते ना. फिल्म लाईनमध्ये आमच्याकडे स्थिरता नाही आहे, मानसिक स्थिरता, कुठलीच स्थिरता नाही. बरीच इन्सेक्युरिटी असते आम्हाला बेसिकली फिल्मच्या लोकांना. तर ती जी माझी स्टेबिलिटी जी फॉर्म झाली ना, ती तिथे इन्सेक्युरिटी माझ्यामधनं गेली की एखादा रोल जर माझ्यात अगदी तोंडापर्यंत आला आणि तो मला मिळाला नाही तर त्याचं दुःख फार लोकांना होतं. मग ते मनात अडी धरून अशा गोष्टी माझ्या बाबतीत कधीच झाल्या नाही. आणि ऑटोमॅटिकली मला सगळे एक ह्या ज्या फिल्म्स ज्या मी केल्या आणि त्याच्यामुळे मला जो काय त्याचं हे मिळालं प्रोत्साहन, ह्याच्यासाठी मी स्वतः काहीच केलेलं नाही, त्या आपोआप होत गेल्या. आणि ते म्हणजे मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं खरं की हे कसं काय झालं म्हणून. त्याचं मी माझ्या गुरूंना वरती कोणाला जे काय आहेत ते त्या शक्तीला त्याला मी अक्षरशः वंदन करते आणि ती ग्रेस म्हणून हेच मानते. पण आत्ता जी काही माझी परिस्थिती आहे त्यामुळे ती इतकी स्थिर आहे आणि त्यामुळे मी लोकांना हेल्प पण बरीच करू शकते, हेल्प करतेही. माझ्या दृष्टीने मी सोशल वर्क माझं खूप चालू आहे, स्पिरिच्युअल वर्क माझं खूप जोरात चालू आहे. तर प्रत्येक लाईफच्या प्रत्येक स्तरावर मला ह्या गोष्टीचा फायदा झाला. लोकांच्या मनात असं येईल की हिला काय बोलायला, हिने सगळं अचीव केलं, हिला सगळं मिळालं, पण असं नाही आहे. आता संसार म्हटल्यावर आपल्याला संसारात जी काय प्रॉब्लेम्स होतात, ज्या काय अडीअडचणी येतात त्यातनं मी गेली आहे, त्या पार केल्यात. जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्यातल्या जे काय होतं, आमची जॉईंट फॅमिली होती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमधनं मी गेली आहे. तर माझं हेच सांगणं आहे लोकांना की तुम्ही वाट नका बघू. वाट बघण्यात काय पॉईंट नाही आहे या गोष्टीची की मी 50ची होईन, 40ची होईन, 60ची होईन, तेव्हा मग माझी मुलं स्थिरावतील आणि मग आपण हे करू. ही वेळ तुमच्या हातात कधीच येत नाही. तोपर्यंत तुम्ही आहात की नाही हे देखील पहिल्यांदा माहीत नाही. मग तुमची हेल्थ कशी आहे हे तुम्हाला माहीत नाही. तर त्याची वाट न बघता जेव्हा तुम्हाला साक्षात्कार होईल या गोष्टीचा, तेव्हा तुम्ही ह्या मार्गावर चालू पडा लगेच. आणि एक आमचे दादाश्रीजी माझे गुरु आहेत, ते नेहमी सांगतात, स्पिरिच्युअलिटी डज नॉट डिमांड एनी सॅक्रिफाईस फ्रॉम यू. मी लोकांना भीती वाटते मी ह्या लाईनीत गेले तर मला माझं रेग्युलर आयुष्य मला जगता येणार नाही, मला नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज सोडायला लागेल, स्मोकर्सना स्मोकिंग सोडायला लागेल, ड्रिंक करणार, असला काहीही प्रकार नाही आहे. तुम्हाला जे हवं ते करा. बाहेरून काय तुम्ही करताय जसे आमचं काय कर्तव्य, हा मूलमंत्र झाला. तुमचं इनर जर्नी चालू असायला हवा की नाही तुम्हाला गोष्टीचा. आणि किती वेळ तुम्ही वाट बघणार. पुन्हा मी लोकांना हेही सांगते की अर्थात माझ्या गुरूंच्या कृपेने मी त्यांना हे म्हणजे आश्वासन देते, अश्युरन्स आहे हे, आश्वासन देते की जर तुम्ही मी सांगते त्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही 6 महिन्यात तुमचं आयुष्य मी तुम्हाला बदलून देतो आणि तो ऑटोमॅटिक होतो बदल. ॲब्सोल्युटली. म्हणजे माझ्याकडे अनुभव घेतो. हो. आणि माझ्याकडे आलेत अशी बरीचशी लोक जी त्यांचे लाईव्ह ॲब्सोल्युटली हॅव चेंज इन 6 months. हे अशी लोक आहेत माझ्याकडे. तेव्हा तुम्ही वाट नका बघू, काहीही तुम्हाला सॅक्रिफाईस करायला नको, काही करायला नको. फक्त मनाची तयारी. तुम्ही पण या माझ्याकडे त्याची ओळख करून द्यायची. म्हणजे ह्या वर्षात आहे ह्या माझ्यासाठी पुस्तक लिहितात. मुंबईच्या पुण्याचं प्रकाशन आहे, तर त्या पुण्यावरनं ऑल द वे इथे येत आहेत. म्हणून त्यांना असा एक छोटासा इंटरव्ह्यू माझा घ्यायचा होता जेणेकरून आपण लोकांपर्यंत पण देखील पोहोचू. तेव्हा त्या ऑल द वे पुण्यावरनं माझ्याकडे दरवेळेस येतात 2-2 दिवस आणि माझ्याविषयी लिहितात. आता काय लिहिणार आहे ते पुस्तक आल्यावर तुम्हाला लगेच कळेलच. खूप काही लिहिण्यासारखं असल्याशिवाय कोणी येणार पण नाही तुमच्यापर्यंत. आणि मला खात्री आहे की पुस्तक जशा तुमच्या ह्या सगळ्याचा
विस्तार होतो आहे तसं पुस्तकं वाचूनही लोकांपर्यंत पोहोचेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नक्की. थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्या सोशल मीडियाजवर आहे. जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल जरूर साधू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आणखीन दुसरं काय काय व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.